सांगली कृष्णा नदीमध्ये जे प्रदूषण झालं होतं त्याच्या विरोधात नागरिक जागृती मंचच्या वतीनं मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पैलवान पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर यांच्यासह सर्व नागरिक मंचचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित झालेले, त्या संपूर्ण सांगलीकर यावेळेला रस्त्यावर उतरलेले आहेत। कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्यू झाले पडले होते आणि त्याचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता सांगली शहरातील टिळक चौकापासून या मानवी साखळीला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण शहरामध्ये ही मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहरातील मुख्य बाजारपेठा असतील, या बाजारपेठेमध्ये सर्व नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी नागरिक जागृती मंचच्या वतीनं जे आयोजित केलेलं आहे मानवी साखळी, या मानवी साखळीत सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, हमाल बांधव आहेत, महिला आहेत आणि त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारीसुद्धा आणि सर्वसामान्य नागरिकसुद्धा या मानवी साखळीमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत। ही मानवी साखळी कृष्णा नदीचं जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्या विरोधातली आहे। कॅमेरामॅन तुषारसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।